ज्यावेळेस रिव्ह्यू घेतलं जात आहेत तुमचे टाइम जे काउंट डाऊन आहे ते बंद केलं जातं, हे सर्वात महत्त्वाचं. व्हॉट अ सेव, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि आता तदनंतर आपल्याला पाहायचंय तिथे रनआउट आहे का संदीप. क्षेत्ररक्षण जबरदस्त झालेलं. क्षेत्ररक्षण तर जबरदस्त झालंच झालं, पण क्षेत्ररक्षण केल्यानंतर रनआउटही झालाय म्हणजे विकेट आली. आपल्याकडे धावसंख्या 7. गोलंदाज दत्ता त्याच्या अंतिम पहिल्या ओव्हरच्या अंतिम बॉलमध्ये स्ट्राईक रेंजवर संदेश बिग हिट केला फटक्यामध्ये. आता वजन आणि धावा देखील अर्धा डझन मिळतील. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट टायमिंग. संदेशच्या पाठामधून षटकार. प्ले पुढ्यामध्ये बॉल होता, फटका दमदार सजवला बॅटरने आणि फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला. संघाची धावसंख्या धावपलकावर 13. बघा दुसऱ्या षटकामध्ये आता कुणाला आमंत्रित केले जाते ते आपल्याला पाहायचं. व्हॉट अ टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. संदेशांच्या माध्यमातून संपूर्ण अँगलने दाखवलं जातं ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला आपण पाहतायत सुनीलजी माळे यांना, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांच्या नावानं खऱ्या अर्थानं संपूर्ण क्रीडा मंडळ चालतं असे सुनीलजी माळी यांना दाखवण्याचा प्रयत्न आमचे कॅमेरामन करत आहेत. यांचंही सहर्ष स्वागत करू. 1/13 हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये महेश सध्याच्या घडीला. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत आलेली एक सिंगल. संघ धावसंख्या धावपलकावर 14. जय हनुमान मड. बॅटिंग करताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 14 धावा. मला काहीच होत नाही असे आमचे मित्र तेही उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. 14 इथे टाकलेला हा चेंडू. पंचांकडे खूप मोठं अपील. पंचांचा नकार येताना पाहायला मिळेल. इथे चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुपारचं सत्र धगधगतं ऊन आहे आणि सनस्क्रीन दोन्ही पंचांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. उन्हापासून वाचण्यासाठी इथे टाकलेला हा चेंडू. फटका दमदार चेंडू, एक टप्पा खात सीमा पार येतोय खणखणीत. भगवा चषक चौकार. त्यांच्या माध्यमातून पकडले जात आहेत, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे.
त्यामध्ये मला वाटतं बाबू पगारे आहेत आणि दीपेश बाबू रॉय आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. इथे फुल टॉस आणि फुल टॉस देखील जाईल आता. सीमा रेषा पार षटकार. गोलंदाज तयार महेश. इथे अजून एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. बॉलवर अक्षरशः नाव दाखवतो आमचा कॅमेरामन. त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. याही बॉलवर सध्याच्या घडीला 2 धावा येताना पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले देखील पाहू या बॉलचा आपण. आपल्यावर धावसंख्या सध्याच्या घडीला चेंडू हवेमध्ये होता आणि सध्याच्या घडीला आपण पाहू शकता जबरदस्त जबरदस्त कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला करत असताना बाबू पगारे. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल बॅटचे एज आपल्याला पाहायला मिळेल. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांमध्ये 26 धावा आहेत आणि खापरी बी संघ आपण 2 षटकांसाठी 9 मिनिटाचा वेळ घेतलेला. दापलकर धावसंख्या 26. संधी देवा डीजेला. आपण टॉस देखील करणार आहोत. जे हनुमान ओजिवले आणि प्रावी 11 इंदे. गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक 3 मध्ये विष्णू. स्ट्रायकर इनवर बॅटर किरण. इथे टाकलेला हा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. फर्निचर डिस्ट्रॉय दांडीकुल. यानंतर होणारी लढत आहे ती केटी बॉयज खेळले तळवली आणि त्यांच्या विरोधामध्ये दसई संघ. दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचे. मला वाटतं ओजिवलेचा 4था सामना आहे. धन्यवाद अमोल दादा. चांगली माहिती पुरवली आमच्यापर्यंत. अमोलजी घोलप इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. ओजिवलेचा संघ. राजेश देसले इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. रोशन पवार हे खेळाडू. चला दसई संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्धामध्ये खेळणारा. इथे पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. फाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ती 27 या धावफलकावर. 27 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3. ऍक्शन रिप्ले दाखवत असताना 10 क्रिक लाईव्ह चे ऑपरेटर
इथे टाकलेला हा चेंडू बॅटचे चेंडू हवे डाऊन दी बॉल फील्डर एसटी रक्षक चांगला जेली ते टिपला. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. सूरज आपले फॉर्म घेऊन जा. प्लेइंग 11 भरून द्या. 4 षटक झाल्यानंतर टॉस केला जाईल. विकेट आली 3 बाद 27 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट या षटकामध्ये येताना पाहायला मिळतात. खापरी बी हा संघ कमबॅक मैदानामध्ये करताना पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानामध्ये रवे आलेत ज्यांनी एक चेंडू 3 लागत असताना षटकार खेळत जे हनुमान मड संघाला सेकंड राऊंडमध्ये घेऊन गेले होते. तो खेळाडू त्याचा आत्मविश्वास मैदानामध्ये वाढला. दुसऱ्या बाजूला विष्णूला 2 सफलता मिळाल्यात. तो गोलंदाजी मार्कवर आहे. रव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. चांगलीच गोलंदाजी या षटकामध्ये राहिली विष्णू या खेळाडूची. 3 बॉल त्याने आतापर्यंत हाताळलेत. धावा खर्च केल्यात 1 आणि विकेट मिळवली 2. ती देखील अवांतरच्या स्वरूपाने धावायली वाईटच्या रूपानं 27 धावा. विष्णू तयार आहेत. रवीसाठी आडव्या बॅटनं फटका दमदार. चेंडू देखील सीमा पार. भगवा चषक षटकार. षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. आडव्या बॅटनं स्मॅश केलं या बॉलला सीमारेषेच्या बाहेर. चांगलाच फटका सजवला बॅटर रवीने. धापलकावर धाव संख्या 3 बाद 33. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सर्व अँगलने हा फटका दाखवला जातोय. चांगला फटका टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँड्स मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली. दुसरीचाही प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 बाद 35. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना 3रं. खेळपट्टीवरून धावू नका ही विनंती. पंच सूचना करा त्या खेळाडूंना. कारण पूर्णपणे 14 हाफ आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर विष्णू. इथे टाकलेला हा चेंडू फटका तिथे फसलाय. चेंडू हवेत. काय ड्रॉप होताना पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. परंतु सध्याच्या घडीला कॅचेस ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आली. या बॉलवर 3 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट. धापलकावर धावसंख्या आपण पाहतायत ती सध्याच्या घडीला 12च्या सरासरीने 36 धाबा बनवल्या. संधी देव्या डीजेला. अंतिम षटकामध्ये साईराज यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. या अंतिम षटकामध्ये कामगिरी कशी होती ते पाहायचंय. जय हनुमान मडच्या विपक्ष खापरी या 2 संघादरम्यान ही महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर साईला पाहतो. स्ट्रायकर इनवर बॅटर रवी आहेत. 36 धावा धापलकावर. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय रवीने. चेंडू इथे हवेत. डाऊन द बॉल फील्डर चांगला झेल पकडला. रवीचा खेळ समाप्त. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का मडला.
शेवटचे अजूनही जर आपण पाहिले 5 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करावा लागेल. तो जय हनुमान मडला. दुसऱ्या बाजूला खापरी संघ, या संघाची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. साईचा हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडेल तोपर्यंत इथे 2 धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते. 38 धावा धावफलकावर. मेघराज आमच्या बरोबर आहेत. खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं हस्ताक्षर पाहिल्यानंतर कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल असे एवढं सुंदर हस्ताक्षर त्यांचं पाहायला मिळतं. मेघराजचं कौतुक. 4 बाद 38 धावा धावफलकावर. शेवटचे 4 चेंडू आहेत. संजय आणि संदेश ही जोडी मैदानामध्ये दाखल. दोघांची फलंदाजी महत्वाची. 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवर. इथे बिग हिट केलाय, फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. संजयच्या बॅटमधून 4. गोलंदाज तयार. बेचाळीस धावा. शेवटचे 3 चेंडू. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा डिपाक्स्ट्रा कव्हरला चेंडू. दन 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 करत सीमा पार. 4, चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 46. 4 बाद 46. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये संदेशच्या पाठमधून आलेला हा चौकार आपण पाहिला. इनसाइड आउटचा हा देखना फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावा. 46 धावा धावफलकावर. गोलंदाज आपण पाहतायत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला साई. त्याच्यावर आक्रमण झालं. विकेट आल्यानंतर 3 बॉलमध्येच 10 धावा बनवल्यात. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असं आपल्याला पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ते 50+ जय हनुमान मड जाईल की खापरी संघ 50च्या आतमध्ये रोखते ते पाहायचं. चौकाराला 50 होतील, षटकाराला 52, सिंगल आले 47, डबल आले 48, 3 आल्या 49 आणि डॉट आला तर 46 राहतील. इथे टाकलेला हा चेंडू आपण जेवढं प्रेडिक्शन सांगितलंय त्याच्या उलट झालेलं. इथं वाईट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 47 आहे. 47 ऑन द बोर्ड. आणि मला वाटतं बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला आहे तर त्याचा वापर करून घेऊ. तिसरे पंच सांगा सर. वाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 47. 4 फलंदाज बाद. शेवटचा एक चेंडू शिल्लक. बघूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र तळलाय. इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. धावफलकावर धावसंख्या 47. 47 धावांचं लक्ष टीम खापरी बीच्या समोर. टॉस साठी चला टीम दसई ब्लास्टर सूरज कापडी आणि दुसऱ्या बाजूला केटी बॉयज खेडले तळवली जयदेव खापरे. आपण टॉस साठी यायचं.
आव्हान जय हनुमान खापरी संघासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. मनोजैवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम वाताजमजम बुद्धिमता वरिष्ठम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. जय हनुमान. दोन्ही संघ जय हनुमान आहेत. शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभटा ईशे शूर आणि धीर राम सेवेशी सादर तुका म्हणे या रुद्र अंजनीच्या सुकुमारा. हनुमान संघांमध्ये ही लढाई आहे आणि दोन्ही बलाढ्य संघ आहे, बलशाली संघ आहेत. 48 धावांचं आव्हान इथे असणार आहे खापरी संघासमोर. फलंदाजी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 47 धावांवरती त्याने रोखले मड संघाला आणि आता 48 धावा बनवायच्या आहेत. सकाळपासून म्हणजे मी असा विचार करतो की मैदान आउटफील्ड चांगलं आहे, विकेट इतकं सुंदर आहे. आज पाचवा दिवस ना, चौथा दिवस आहे आणि तरी देखील विकेट वरती इतके अप्रतिम विकेट आहे, पाटा विकेट आहे. लेट्स प्ले. मॅच लावणार आहे सुरुवात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथे धावा रोखल्या जातात. वा. उजव्याच्या बाहेर या शफल हो स्क्वेअरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या मागे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. गतीचा वापर केला तिथे चेंडूच्या. उजव्या यष्टीवरचा चेंडू मनगटाच्या साह्यानं लॉंग लेगला फिरवलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे जात धावत अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे. 4 धावा धावफलकावरती. जितेंद्रचं पहिलं षटक आहे. चौकारानं सुरुवात होते महेश कडून. महेश सागर ही जोडी खापरी संघाच्या मैदानामध्ये. राऊंड विकेट. ओहो, इथे पाहायचंय आतमध्ये आलेला हा चेंडू. बॅट अँड पॅड मध्ये अंतरही मोठं होतं आणि तिथूनच चेंडू जाईल. सरळ यष्टीरक्षकाकडे धावा मिळणार नाहीत. एक डॉट चेंडू जरूर आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातोय. 9.5ची सरासरी हवी आहे. 9.50च्या सरासरीनं 48 धावा बनवायच्या. ओहो, लॉफ केला चेंडू मिड विकेटला. नो चान्स फॉर एनी फिल्डर. क्षेत्ररक्षक येतोय तिथे, अडवलाय आतमध्ये. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं मोठी झेप घेऊन चेंडू अडवलाय आणि काय उंच उडी मारली त्यानं तिथे. सीमारेषेच्या आतमधून सीमारेषेच्या बाहेर उडी मारली आणि बाहेर गेलेला चेंडू, लिटरली बाहेर गेलेला चेंडू आतमध्ये टाकलेला आहे. इथे 3 धावा. महेश नॉट स्ट्राईकला. 2 3 धावा इथे मिळत आहेत धावफलकावरती. 7 धावा. काय उंच उडी मारली. तिसऱ्या पंचांकडे घोषणा करतात की तो बॉल सेव्ड केला आहे की नाही ते चेक करायचे. बाउंड्री लाईन. तिसऱ्या पंचांचा निर्णय थोडासा लवकर तिसऱ्या पंचांकडे येणं अपेक्षित आहे. प्रमुख ऑपरेटर आपले सुट्टीवरती आहेत. त्यांचा लंच अवर सुरू आहे. त्यामुळं इथे आता बाउंड्री सेव आहे.
चेंडू अडवलेला आहे. इथून आम्हाला स्पष्टपणे दिसलेला होता तो, मात्र कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण चेक केलं तर तिथे बॉल सेव्ड केलेला आहे. एक धाव आपल्या संघासाठी वाचवलेली आहेत. एक होते वीर बजरंग बली ज्यांनी धनुष्कोडीवरून उडी मारली होती, थेट श्रीलंकेत पोहोचले होते. प्रभू श्रीरामांचा निरोप घेऊन सीतामाईच्या पुढ्यात. तर इथे चांगला फटका, यावेळेस मात्र 4 धावा. क्षेत्ररक्षकाला संधी ठेवली नाही आणि 4 रन. या सुजवाईच्या बाहेरचा चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळला, मात्र सरळ खेळला. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला पंच केलं. चौकाराबरोबर धाव फलक पोहोचतोय. 11 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 11. जी उडी मारली, मी चर्चा करत होतो की वीर बजरंग बली यांनी पुराण काळात उडी मारली होती. त्याच्यानंतरचा दुसराच पृथ्वी तलावरचा एखादा मनुष्य प्राणी आहे की ज्याने एवढी मोठी उंच उडी मारली असेल. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 12. षटक क्रमांक पहिलंच मैदानामध्ये सुरू आहे. 48 धावा रोखायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत. आतापर्यंत 237 चौकार, 180 षटकार या स्पर्धेमध्ये ठोकलेत खेळाडूंनी. चौथा दिवस अजून सुरू आहे. मला वाटते हा आकडा आता 1000 चौकारांवरती जाऊ शकतो 7व्या दिवसापर्यंत. 19 चेंडू, 36 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. परत एकदा फाईन, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या समोर आहे. धावांची संधी होती तिथे, यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि तिथे पंचांनी बघितलं व्यवस्थितपणे खेळाडू कुठे पोहोचलेला आहे. पंच यष्ट्या उभ्या करणार आहेत आणि 1 धाव इथे पूर्ण होणार आहे. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 13 रन्स ऑन बोर्ड. खरं तर ज्यावेळेस पंचांना तिसऱ्या पंचांकडे यायचं असेल त्यावेळेस पंच सुरुवातीला तिसऱ्या पंचांकडे इशारा करतील आणि मग स्टंप ठोकायला येतील. ज्या अर्थी पंच आले नाहीत, निश्चित आपण समजू शकतो की इथे 1 धाव पूर्ण आहे आणि जे काही अपील होतं ते अपील फेटाळलेलं आहे. काही संकेत असतात पंचांकडचे, काही संकेत असतात. निर्णय देण्यासाठी सुद्धा काही प्रोटोकॉल्स असतात आणि पंचांना देखील त्या गोष्टी बांधील असतात. धावफलकावरती धावा आहेत 13. पहिलं षटक इथे पूर्ण झालेलं आहे. जितेंद्रचं षटक जास्त महागडं होतं. ज्यावेळेस तुम्हाला 9.5 धावा अडवायच्या सरासरी एका षटका पाठीमागे, तिथे 13 धावा म्हणजे भरपूर धावा खर्च झालेल्या आहेत आणि आता ज्या अधिकच्या धावा खर्च झाल्यात पुढच्या षटकांमध्ये त्या रोखाव्या लागतील. संजय आलाय गोलंदाजी मार्कवरती. तेरा धावा. खापरी बी संघ मैदानामध्ये. जय हनुमान खापरी बी विरुद्ध जय हनुमान मड. डावखुऱ्या हाताचा फलंदाज महेश स्ट्राईक एंड वरती. 1 चौकार खेचत 4 चेंडूमध्ये 8 धावा महेशने आतापर्यंत घेतलेल्या आहेत. तर संजय गोलंदाजीसाठी. फील्ड सेटिंग आपण बघूया तर इथे स्क्वेअर लेग दिसतोय सीमारेषेवरती, मिड विकेट सीमारेषेवरती, लॉंग ऑन सीमारेषेवरती आहे. यावेळेस शफल होत स्क्वेअर खेळायचा प्रयत्न आहे, मात्र वाईड आहे. डावेष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. 1 अतिरिक्त धाव. धावफलक पुढे 14. डीप कव्हर पॉइंट हा 38 सर्कलच्या बाहेर आहे. डीप लॉंग ऑफ सीमारेषेवरती आहे. 4 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या आतमध्ये असणार आहे त्याच्यामध्ये आपण मिड विकेट बघतो, स्क्वेअर लेग बघतो, एक्स्ट्रा कव्हर बघतो आणि शॉर्ट थर्ड मॅन. 4 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न. इथे लेंथ बॉलला दिशा दिली, लॉंग ऑफला. 1 धाव एव्हाना केवळ प्राप्त होईल. दुसऱ्या धावेची संधी निश्चित मिळणार नाही आणि धावफलक पोहोचेल 15 वर. दुसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. 15 धावा धावफलकावर. सलामीची जोडी सागर महेश मैदानामध्ये आहे. खापरी संघ चांगली सुरुवात केल्यानंतर मडचा संघ त्यांना रोखतोय कसा हे बघायचंय. तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. उजव्या हाताचा फलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज आल्यानंतर या समस्या जाणवतात. लॉंग ऑफचा खेळाडू लॉंग ऑन वरती, मिड विकेटचा स्क्वेअर लेगला वरती, तर लॉंग ऑनचा मिड विकेटला आणलेला आहे. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक पुन्हा उजव्या हाताला थर्ड मॅनला उभा राहील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर वाईडिश मिड ऑफ ही रचना. इथे उंच उडालेला हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचतोय. हो 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 सुटलेला झेल, जीवदान मिळेल आणि धावफलक हळू पुढे पोहोचेल 16.
17 धावा. षटक क्रमांक दुसरं इथे सुरू आहे. असे असे कॅच सोडणं हे बऱ्याच वेळा अडचणीचं ठरतं, धोकादायक ठरतं. क्रिकेटमध्ये जीवदान मिळाल्यानंतर 264 धावा फटकावल्यात रोहित शर्मानं. यस, चांगला फटका, नो चान्स, अगदी गॅप मध्ये. आणि इथे खराब चेंडूचा खरपूस समाचार मिळतायत 4. चौकार इथे प्राप्त होतोय. 21 धावा धाव फलकावरती येत आहेत. संजय देखील धावा अडू शकलेला नाहीये. यस, हो, उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. खर तर तो मेरिट दाखवत होता. स्क्वेअर कटचा फटका खेळायला हवा होता. पंच केला चेंडूला आणि टाकलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चौकार आहे, माफ करा, 4 धावा. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश लॉंग ऑफला उभा आहे. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि या 4 धावांबरोबर धावफलक 25. संजय पुन्हा स्क्वेअर लेगला चेंडू. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव केवळ प्राप्त होणार आहे. वेगानं जाणारा धावफलक 26 वरती पोहोचतोय. अजून दुसरं षटक संपलेलं नाहीये. अर्ध्यापेक्षाही जास्त धावा इथे धावफलकावरती आलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश आणि ते प्राप्त केलेलं आहे. इथे फलंदाजी करणारा संघ अर्थातच जय हनुमान खापरी बी संघानं. डाव्या हाताचा फलंदाज महेश 5 चेंडूमध्ये 9 धावा, तर 6 चेंडूमध्ये 16 सागर. पहिला चौकार महेशच्या बॅटमधून आला होता, त्यानंतर सागरनं तुफान मैदानामध्ये आणलंय. यस 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 यस, हवेमध्ये चेंडू, हवाई फायर आणि 6 धावांची मोहर. खणखणी षटकार. मात्र 8 धावांची सरासरी. विजयासाठी फक्त 16 धावा हव्यात. 2 षटकांमध्ये 16, तर 2 षटकांमध्ये आल्यात 32. जय हनुमान मड या संघासाठी निश्चित हे षटक अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. इथे तुम्हाला धावा रोखायच्यात. चला, फील्ड सेटिंग ताबडतोब. टाइम घेऊ नका, वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. सकाळची मॅच खूप वेळ चाललेली आहे, त्यामुळे आपण 4 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतरचे सामने पुन्हा एकदा आपल्याला 5 षटकांचे खेळवावे लागतील. घाई करा थोडीशी, जास्त वेळ घेऊ नका, वेळ दौडू नका. 32 धावा कापरी B11. 16 मात्र धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बाळा. या अगोदर आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये बाळा डेथ ओव्हर साठी आला होता. आता तिसऱ्या षटकासाठी बाळाला आणलं जात आहे. क्रिकेटमध्ये एक बघतो आपण की नवा बॉल टाकणं किंवा जुना बॉल टाकणं याच्यामध्ये फरक आहे. काही गोलंदाज नवा बॉल चांगला टाकू शकतात, असे गोलंदाज संघामध्ये पाहिजे. कारण अलीकडे आपण बघतो की प्रत्येक इनिंगची सुरुवात नवीन बॉलने होते. आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो तसं नव्हतं. एक चेंडू वापरायचा, फार तर दुसऱ्या इनिंगला तो बॉल नवीन बॉल वापरायचा आणि एकदा जुना झाला की मॅच जुन्या बॉलनं सुरुवात व्हायची. त्यावेळेस प्रत्येक इनिंगला नवीन बॉल नव्हता, कारण एवढे बॉलच नव्हते. 1-2 बॉक्स पुरेसे व्हायचे एखाद्या टुर्नामेंटला. आता मला वाटतंय 25 बॉक्स सुद्धा पुरत नाहीत. 32 धावा धाव फलकावरती आहेत. बाळा गोलंदाजी मार्कवरती. बाळाला या षटकामध्ये धावा रोखायला लागतील. फुल टॉस बॉल. यष्टीरक्षक येईल का चेंडूच्या खाली?
नाही पोहोचू शकत. एक धाव एव्हाना, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होईल आणि पाहता पाहता 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ज्यावेळेस फटके फसलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये ते कॅच झाले पाहिजेत. बरेचसे कॅच सुटलेले आहेत या मॅच मध्ये, त्याचा फटका बसलेला आहे इथे हनुमान मड संघाला. 34 धावा, 11 चेंडू 14 धावा. ज्या पद्धतीनं त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे मला वाटतं पुढचा मार्ग अगदीच सोपा आहे. आता त्यांच्यासाठी हमरस्ता तयार आहे, हायवे तयार आहे. आता एक्सलेटर वरती पाय आणि टॉप गिअर टाकायचा आहे. यस, खाली राहिलेला चेंडू, धावबादची संधी असू शकते तिथे. यस, फलंदाज होईल बाद. धावबादचा पहिला बळी. एक गडी बाद. 34 धावांची भागीदारी इथे खंडित होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार आहे. सागर इथे बाद होतोय, धावबाद. कुठल्याही प्रकारे आपण बघतो की कोणी चांगला फलंदाज धावबादच्या माध्यमातून बाद होणं पसंत करत नाही. इथे धावबाद होतोय सलामीचा फलंदाज. आणि नवीन फलंदाज विष्णू. वा, महेश स्ट्राईक एंडला आहे, विष्णू नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि ब्रह्मा एखादा ब्रह्मा आहे की नाही संघामध्ये? नाहीये. पुढच्या वेळेस येताना घेऊन या. विष्णू आणि महेश ही जोडी भगवान महाकाल यांचा उत्सव आता सध्या सुरू आहे. अलाहाबाद या ठिकाणी महाकुंभ 144 वर्षानंतर हा सोहळा साकार केला जातो. महाकुंभ. महेश ऑन स्ट्राइक. यस, महेशचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आणि इथे षटकार. 6 धावा. महेशनं तिसरा डोळा उघडलेला आहे. 40 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. हे कॅच पकडायचेच असतात. ज्यावेळेस तुम्ही हाफ चान्स फुल मध्ये कन्वर्ट करत नाही ना, त्यावेळेस तरच तुम्हाला जिंकण्याच्या संधी आहेत. चेंडू हवेमध्ये आपण क्षेत्ररक्षक बघूया, त्याने ज्या पद्धतीने घेतला, उडवायचा प्रयत्न केला, मात्र तो तोल थोडासा सावरता आला नाही आणि कॅच मात्र तिथे ड्रॉप झालेला आहे. फ्लिकचा हा फटका होता, मनगटाने फिरवला होता. एलिव्हेशन जरूर मिळालं होतं, टायमिंग अत्यंत सुंदर होतं, मात्र चेंडू हातातून सुटला, डोक्यावर पडला आणि 6 धावांसाठी गेलेला आहे. वेलकम सिक्सर. यस, महेशचा तिसरा डोळा उघडल्यानंतर समोरचा भस्म होतो, राख होते. इथे पाहायचे गोलंदाजाची तीच अवस्था आहे. फक्त 2 धावा विजयासाठी हव्यात. लागोपाठचे 3 चेंडू मध्ये 3 षटकार महेशच्या बॅट मधून आलेत. मागच्या षटकातील शेवटचा चेंडू खेळला होता महेशनं, षटकार ठोकला होता आणि त्यानंतर पुढचे 2 बॉल त्यानं सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. सुंदर फटका इथे आकाशामध्ये विहंग करत असताना चेंडू स्क्रीन वरती आपल्या सीमारेषेच्या बाहेर. फक्त 2 धावा. अवघड नव्हता विजय, मात्र महेशच्या खेळीने तो अधिक सोपा बनवलाय. अधिक सोपा सामना दिसतो इथे. फक्त 2 धावांची आवश्यकता. आणि याच बरोबर इथे क्षेत्ररक्षक आहे समोर. टॉस मोठा आहे, अडवलाय चेंडू. 1च धाव प्राप्त होणार आहे आणि धाव फलक लेवल मध्ये येतोय. 47 धावा. 4 षटकांमध्ये 48 बनवायच्या होत्या, तर 2.5 षटकांमध्येच 47 धावा धाव फलकावरती लावल्यात. महेशला खूप कमी संधी मिळाली. एकूण ओव्हरऑल बॅटिंग जर बघितलं आपण, 17 चेंडूंपैकी 9 चेंडू महेशने खेळलेत आणि 29 धावा, 28 धावा त्याने बनवल्यात. योगदान निश्चित मोठं राहिलं महेशचं या सामन्यामध्ये. तर विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल आणि तो चेंडू घेऊन या. आता चेंडू घेऊन या. मॅच संपलेली आहे आणि तिसऱ्या षटकातच 53 धावा टोलवत इथे जय हनुमान खापरी बी संघानं दमदार विजय साकारलेला आहे. बॅटिंग करणारी टीम थोडीशी रेस्ट करा. अगोदरच्या त्या प्लेयर्सला आतमध्ये बाहेर येऊ द्या, मग आतमध्ये जा. तर यानंतरची मॅच पहिल्या फेरीची लढत आहे.
दोन संघ पुन्हा एकदा आपल्या समोर बघायला मिळतील ते संघ आहेत. समरी बघू शकतो आपण मॅचची 47 धावा जय हनुमान संघाने बनवलं होतं. यानंतरचा सामना आहे जय हनुमान ओजिवले. इथे समरी बघतोय आपण 26 धावा संदेशने बनवलं होतं. 11 चेंडू